तुला सांगू कपिल, गेल्या कित्येक वर्षात या मुलांना मी इतकी मजा करताना पाहिलेलं नाहीये. काल रोमानं मला फोन करून सांगितलं की ते इथे खूप एन्जॉय करतायत म्हणून. त्यांनी वेगवेगळ्या खाण्याचे डिशेस पण बनवल्या. यू नो समथिंग कपिल, रोमा इज अ व्हेरी गुड पेंटर. पण गेल्या 3 वर्षात तिने एकही पेंटिंग केलेलं नाही. बट शी हॅज प्रॉमिस्ड मी की ती घरी आल्यानंतर पुन्हा पेंटिंग सुरू करणार आहे, आणि ते सुद्धा रामाश्रयचं. अरे वा रोमा, दॅट्स रिअली ग्रेट. कपिल, खरंच मुलांना इथे ठेवायचा डिसिजन एकदम करेक्ट होता. आणि मी तुझ्यावर जो विश्वास टाकला ना, तो तू अगदी सार्थ ठरवलायस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू माय बॉय. ग्रँडपा, मी बनवलेली डिश. खरंच? हो. वाव. इट्स यमी. कम ऑन बॉयज अँड गर्ल्स, गो अँड गेट क्लीन्ड अप. हरी अप. कपिल दादा, गौरीताई कुठे आहे? जाऊ दे, मीच बघते. गौरीताई. हाय. हाय. अगं मी तुलाच शोधत होते. का ग? हे घे, आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. फॉर मी? येस. अगं पण कशासाठी? यू नो इट. मस्त आहे ग. थँक्यू. तू बनवलंस? हो. सुपर्ब. गौरीताई, एक विचारू? विचार ना. नाही, ते काल तू अशी निघून का गेलीस? म्हणजे मी काही चुकीचं बोलले का? ऍक्च्युली मला खरंच तुला जसं वाटतं तसं काहीच नाही. बाय द वे, कॉंग्रॅट्स. कपिल दादा म्हणाला की तुझं लग्न ठरलंय. थँक यू फॉर विशिंग मी, रोमा. यू वेलकम. अरे सर, या ना प्लीज, बसा. नाही, म्हटलं मुलांना आधी आवडलं नव्हतं, त्यांना इथे सोडून जाणार ते, आणि त्याबद्दल त्यांनी तुला त्रासही दिला असणार. इट्स ओके. व्हॉट इट्स ओके? मला पूर्ण कल्पना आहे की मुलं किती त्रास देऊ शकतात ते. म्हणूनच तुझ्या कुकनी आणि मॅनेजरनी त्यांना कोंडून ठेवलं असणार. बाय द वे, आय एम डिस्टर्बिंग यू? कारण मगाशी मी आलो तेव्हा तू काम करत होतास. नाही, मी जस्ट अकाउंट चेक करत होतो. काही गोष्टी स्ट्रीमलाईन करायच्या त्याचं. चल चल, आटप लवकर. हा. अरे महिन्याभरात तुला निघायचं इथून. म्हणजे? येस, मी तुझं कॉन्ट्रॅक्ट आणलंय. महिन्याभरामध्ये तुला शिपवर जॉईन व्हायचंय. सो गेट रेडी फास्ट. येस. अरे रडू नका. हे रडताय काय? पुढच्या सुट्टीत या ना, तेव्हा आपण खेळूया. पुढच्या वेळी येऊ ना, ते तुझ्या वस्तूने तोडणार, प्रॉमिस. आणि हो, हे माझ्याकडून तुला. मी स्वतः बनवलंय. हा, आम्ही तुला सॉरी नाही ना म्हणालो म्हणून. वाव, किती छान आहे. मला शिकव ना. हो, नक्की. चल चल पोरांनो, हे घेवा. तुम्ही मला शिकवलेली डिश मी तुमच्यासाठी बनवली आहे. चिकन चीज कॉर्न कटलेट. म्हणजे काय? यांनी पोरांनी मला शिकवली आहे. पण तुम्ही गेल्यानंतर रामाश्रय अगदी सुन सुन वाटायला लागणार आहे.
एकटी श्रेया ती काय किती आवाज करणार आणि किती मस्ती करणार नाही का? अरे या. चलो बच्चा लोग, टाइम टू गो. हो पण जायच्या आधी सांगतोय, पुढच्या वेळेला याल तेव्हा माझं रजिस्टर तेवढं फाडू नका बरं का. आणि पेंटर, रामाश्रयाचं पेंटिंग नक्की पाठव हं. आपण फ्रेम करून लावूया तिकडे. हो गौरीताई, मला माहित नाही तुझं लग्न ठरलंय की नाही ते, पण खरं सांगू, तुझी आणि कपिल दादाची जोडीच परफेक्ट आहे. मी त्यांना तेच तर सांगते, ते ऐकतील तर ना. श्रेयाजी आणि तू सुद्धा ग, तुम्ही जरी मोठ्या होत असलात ना तरी सुद्धा लहान आहात, त्यामुळे सगळं कळतं असं आव नका आणू. हा आता ही गोष्ट वेगळी आहे की कधी कधी आम्हा मोठ्या लोकांना पण काही गोष्टी कळत नाहीत, पण तरी सुद्धा चला मुलांनो, गाडीत बसा. थँक्स कपिल. तुझ्यामुळे मला कळलं की त्यांचं वागणं हा त्यांचा दोष नसून ही आमच्या वागण्याची रिॲक्शन आहे. तू नसतास तर कदाचित मला हे कधीच कळलं नसतं. सॉरी, यात माझं काहीच श्रेय नाहीये. इट्स ऑल बिकॉज ऑफ गौरी. चल. एनिवे, सी यू. टाटा. बाय बाय. बाय बाय. गौरी, इथे आहेस तू? काय अचानक गायब कुठं झालीस? शोधत होतो मी तुला. का तू अशी का वागतेस माझी? कशी? तू तू काल चिडलीस का माझ्यावर? तुला खरंच कळलं नाही मी का चिडले तुझ्यावर? नाही. तू काल काय म्हणालास कपिल? माझं लग्न ठरलं, याचा अर्थ काय होतो? आत्ताच तुमच्या आजींचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं तुम्ही लग्नासाठी मुलगी बघायला तयार झालायत म्हणून. म्हणजे आता आजीला आणि माझ्या आईला सुद्धा माहितीये तुला कशी मुलगी हवी येते. कधी सांगितलंस? अगं सांगायला कशाला हवं, एवढं जग फिरतात ते, त्यांना तशीच मुलगी हवी ना. पायाला भिंगरी बांधलेली. दगडू तयार झाला केस मागे घ्यायला, पण त्याला कॉम्पन्सेशन हवं आहे. किती मागतोय तो? 10 लाख रुपये मागतोय तो. 10 लाख?